नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीने मसाला करून फिश करी. खूप छान करी तयार होते, खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागते. तर करी बनवण्यासाठी मी हलवा फिश घेतलेला आहे. 20 मिनिटापूर्वी याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं. पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, थोडासा गरम मसाला आणि लिंबू रस लावला होता. एवढेच मसाले लावलेत मी याला. सोबतच मी 4 ते 5 बेडगी मिरची आणि 1 चमचा धने भिजत घातले होते. आता बेडगी मिरची आणि धने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. सोबत 4 ते 5 चिरफळं घालायची आणि वाटण करून घ्यायचं. एवढंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि एकदा फिरवून घेऊ. आता याच्यामध्ये घालूया 10-12 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच अद्रक, थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप म्हणजे 8 ते 9 आणि थोडीशी कोथिंबीर. सोबत घालायचे थोडीशी चिंच, पाण्यामध्ये घालून बिया काढून घ्यायच्या. आणि हे बघा, अगदी थोडीशी चिंच घेतलीये, बिया काढून घेतलेत, गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. सगळे जिन्नस एकत्र करू आणि बारीक पेस्ट करून घेऊया याची. तर खूप छान बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. सोबतच एक मोठा कांदा बारीक कापून घेतला. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या. आता गॅसवरती कढई ठेवायची. छोटे 4 ते 5 चमचे तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त. ठेचलेलं लसूण घालायचा, तेल गरम झाला की कांदा घालायचा. लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं याला. छान लालसर रंगावर कांदा आलाय. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि मालवणी मसाला 1 चमचा. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त. सगळे मसाले घालायचे, मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि बारीक केलेली पेस्ट घालायची मसाल्याची. मसाला घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. तर 2 ते 3 मिनिटं लागतात स्लो गॅसवरती तेल सुटायला मसाल्याला. आणि तेल सुटले मसाल्याला, आता याच्यामध्ये पाणी घालायचं. 4 ते 5 वाट्या पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये. पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि एक उकळी आणायची याला. मसाला छान शिजतो. पाणी घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मॅरिनेट करून ठेवलेले पीस घालायचे. मसाला उकळी येईपर्यंत छान शिजला जातो आणि पीस घातल्यानंतर सुद्धा आपण 4 ते 5 मिनिटं शिजवतो. त्यामुळं मसाला खूप छान शिजला जातो. आता उकळी आली आहे. मॅरिनेट करून ठेवलेले पीस घालू याच्यामध्ये. झाकण घालायचं आणि 5 ते 6 मिनिटं मंद गॅसवरती याला शिजू द्यायचं. आता बघा, जवळजवळ 6 मिनिटांनी मी झाकण काढलंय आणि करी किती छान झाली. तरी सुद्धा खूप छान आली आहे त्याच्यावरती. कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि गरमागरम सर्व करायचा. आणि बघू शकता किती छान अशी करी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि गरमागरम आता सर्व करूया. सोबत मी काही फिश फ्राय करून घेतले होते. मस्त मच्छी करी, फ्राय केलेली मच्छी आणि सोबतच नाचणीची भाकरी.